आणि यानंतर आता शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे सुद्धा आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरून। राजू शेट्टी सर, आपण पाहतोय आजपासून दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत, ते आंदोलन करणार आहेत। तुम्ही सुद्धा वारंवार खरं तर या बाबतीत पाठपुरावा केलेला आहे, या संदर्भात तुमची भूमिका काय आहे? केंद्र सरकारनं हा जो निर्णय घेतलेला आहे तो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असाच हा निर्णय आहे। आज जवळजवळ 9 रुपये लिटर पाठीमागे तोटा सहन करून दूध उत्पादक आपलं दूध डेअरीला घालत आहे। लिटर मागे 9 रुपये हा फार मोठा तोटा आहे आणि म्हणून दूध उत्पादकांच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थ आहे। एका बाजूला केंद्र सरकार अशा पद्धतीने निर्णय घेत असताना राज्य सरकार मात्र दूध उत्पादकांना काय मदत करता येईल यासाठी उद्या बैठक घेण्याचं नाटक करत आहे। ही सगळी नौटंकीच आहे, कारण दुधाच्या उत्पादनामध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा समावेश होतो। मग केंद्र सरकारनं इतका महत्वाचा निर्णय घेत असताना 10,000 टन इतकी दूध भुकटी आयात करत असताना राज्य सरकारचं प्रतिक्रिया घेतली नाही का, त्यांचा सल्ला घेतला नाही का? आणि मग खरं तर यापूर्वीच राज्य सरकारनं मार्च एप्रिल मध्ये दूध उत्पादकांना दुधाचा दर परवडत नाही म्हणून 5 लिटरला 5 रुपये अनुदान दिलेलं होतं। ते केंद्र सरकारला कळवलं नव्हतं का? केंद्रानं काही ठोस पावलं उचलावीत, दूध भुकटी निर्यातीसाठी काही सबसिडी द्यावी, बटरच्या निर्यातीसाठी काही सबसिडी द्यावी, अशा प्रकारचं धोरणात्मक पाऊल उचलणं अपेक्षित असताना उलट दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेणं म्हणजे बुडत्याचा पाय खोलात अशा प्रकार झालेला आहे। आणि हा निर्णय हा मूर्खपणाचा आहे। देशामध्ये दूध भुकटीचे साठे पडून आहेत ते बाहेर केलं, कारण आज एका बाजूला दूध भुकटीचे भाव पडलेले आहेत, दुसऱ्या बाजूला आपण बाजारामध्ये जर दूध विकत घ्यायला गेलो तर ते दुधाचे दर कमी झालेले नाहीत। मग ग्राहकांना असं वाटतं की अरे आम्ही तरी पैसे देतो दुधाला। नक्कीच राजू शेट्टी जी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे। या पार्श्वभूमीवर आता सरकार काय पावलं उचलणार ते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद साम टीव्हीशी बोलल्याबद्दल।